पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई करण्यात आलेली आहे पावसाकडून सक्सेसफुली. सो कॉंग्रॅच्युलेशन ऑल मुंबईकर्स. स्टे सेफ. तर बोलण्यासाठी आहे, पाणी भरायचं ते भरलेलंच आहे. किंग सर्कल, सायन, दादर, हिंदमाता, अंधेरी सबवे, म्हणजे जी जी फेमस ठिकाणं आहेत ना पावसाळ्यात, जिथं जिथं पाणी भरतं लगेच एक 10-15 मिनटं तरी जोरात पाऊस पडला ना तरी पटकन पाणी भरणारी ठिकाणं आहेत ना, तिथं पाणी असं पटकन भरतं पटकन. तिथं तिथं आता पाणी भरलेलं आहे. वाह! अरे खाल्ला बाबा. पावसाची तयारी. जादू. जिथं जिथं पाणी भरतं तिथं तिथं पाणी तर भरण्यात आलेलं आहे. दरवर्षी बोलतात इथं नाही भरणार पाणी, पण जिथं जिथं भरायचं असतं तिथं तिथं पाणी भरतंच शेवटी. ते किती काय केलं तरी पण मुंबईमध्ये पाणी हे भरतंच. ट्रेन आता नीट व्यवस्थित चालू झाल्यात आहे. सकाळपासून ट्रेन पण नीट व्यवस्थित नव्हता, ट्रॅफिक जाम होतं सगळीकडं. आता नीट व्यवस्थित सगळं काय चालू झालं आहे. बघू अजून किती वेळपर्यंत राहतो. तरी पण आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणि आत्ता बातम्यांवर बघा, किंग सर्कलमध्ये रस्ते जलमय, गाड्या बंद पडल्या. हां, गाड्या बंद पडलेल्या. रात्री बिल्डिंग खाली पण तेच झालेलं होतं. दादरमध्ये ट्रॅकवर पाणी. दादरमध्ये ट्रॅकवर पाणी आहे. कोपरखैरणामध्ये ट्रॅक खाली खडी वाहून गेली, म्हणजे ट्रॅक खालची. अरे बाप रे, तो ओला उबेरवाला बघा कुठं गाडी टाकतोय तो. हां, दाखवतो तुम्हाला. अंधेरीचा सबवे रात्री 3 वाजता. कांदिवली, बोरिवली, सगळीकडं सेंट्रल पार्क, नालासोपारा. लोक मजा पण तेवढीच करतात. मुंबई उपनगरात सततधार. तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना 100% निलंबित करणार असंही ऋतू तावडे यांनी म्हटलेलं आहे. अगर वहाँ पे किसी भी जगह पे ओपन रहे तो जो वहाँ पे अधिकारी है उसको. मुंबईची महापौर ऋतू तावडे ह्या आता लाईव्ह आहेत आणि त्या बोलत आहेत न्यूज चॅनलवाल्यांसोबत. डिंगी टिकी डिंगी टिकी डिंगी टिकी डिंगी टिकी डिंग. तर रत्नागिरी, रायगड ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलेला आहे. आणि गावाला खेकडे पकडतात. दिदी आहे, भाई आहे, आप्पा पण गावालाच आहे. खेकडे इकडे पकडतायत. आपण पण लवकरात लवकर गावाला जाणार आहोत. आणि आता तरी बाहेर वातावरण कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस बारीक बारीक असला तरी पण तो कंटिन्यू आहे. हे गाड्याने बंद पडल्यात लोकांच्या. पाऊस नाही एवढ्या दिवसांची उन्हाची गरमी आणि एकाच दिवसात पाऊस एवढा पडला की डायरेक्ट मुंबईची तुंबई करून टाकलं ना, सगळं काय जाम करून ठेवलं ना पावसानं. तर आजचा दिवसाची सुरुवात, दिवस दुसरा पावसाचा. आज 24 जून. पावसाचे असाच जर जोर राहिला चांगला आहे. कुठं काय जीवितहानी होऊ नये. झाडं पण भरपूर प्रमाणात पडली आहेत. हां, झाडं पडलेली आहेत, फांद्या पडलेल्या आहेत भरपूर ठिकाणी. आता जिथं रोडची आता नवीनच सगळीकडे अजून मुंबईत सगळीकडं खोदून ठेवलेलं आहे. तर ती आता माती, ती वाळू सगळी आता रोडवरती आलेली आहे. भरपूर ठिकाणी आता गडबड होणार आहे. ट्रॅफिक आधी जाम असतं, त्यामध्ये पावसाचं पाणी भरलं, कुठं काय झालं, गाडी एक बंद पडली तर सगळं काय जाम होतं. काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाही तर घराच्या बाहेर पडू नका. तर जुडे रहिए. रोहित जाधव ब्लॉग्स आहेत. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं.
तुम बदले. तो वरती आलो मी गच्चीवर, कारण की पावसामुळं काल एसीतून पाणी येतं आहे. एसीचा जो होल असतो जो वरून दिलेला असतो, तर त्यातून पाणी येतं, तोच बघायला आलो आहे मी. यस. ए ढकल 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 ढकल. तर दुपारचे भोजन आणि झालेले आहे माझे. तो पाईप दिसतच नाही मला. कुठं आहे ते दिसत नाही. हा बघा, हा इथं पाईप आहे, तुम्हाला दाखवतो. हा इथं पाईप आहे आणि तर तो होल आहे, तर त्याच्यातून पाणी आतमध्ये जातं आणि तिथं आता काय करू शकत नाही मी. कारण की त्याला जाम खोल आहे. आता तिथं पकडताना उदास झाली होती माझी. ते मी काय करू शकत नाही. AC वाल्यांनाच बोलवायचं आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं. आई लावते कुंड्यांमध्ये झाडं. मी आलो होतो बघायला. ए तो होल लय खाली आहे, वरून दिसत पण नाही होल तो. आणि त्याच्या इथून पाणी येतं, त्याच्या बाजूला पण पाणी ओलं ओलं झालेलं आहे. टमाटरचं भाव, टमाटर नाही मग शेवंती. फुलझाड आहे. हां तू काढतोस का मग? त्याच्यात लावते मोठ्या. मग ते कुठलं आहे? सदाफुली. सीताफळ. सदाफुली. सीताफळ. बाहेर आहेत झाडं. ॲलोवेरा आणि ती कसली तरी जंगली वेल आहे. जंगली वेल नाही, मग काय? अपराजिताची. हा अपराजिता काहीतरी बोलतात तिला, दुसरं नाव आहे तिचं. पारिजात. पारिजातचं हे झाड. मग ह्या दोन बाकीच्या कोणत्या कसल्या काय करणार आहेस? त्याच्यात मला हे घ्यायचं, काय गावावरून आणायची 2 झाडं. कसली? तिथून गावाला पाठव, गावावरून हिथं पाठव, तिथून गावाला पाठव, गावावरून हिथं पाठव. बस. हिथं मोठी कर, मग तिथून गावाला पाठव, गावावरून आण, हिथं मोठी कर, परत ती गावाला पाठव. तो बघा होल. त्या होलातूनच पाणी येतंय, कुठल्या? त्या एसीच्या. हां वरून किती खोल वाटतो तो. तर ते बाजूला की आपला आहे तो. मध्येच बसलीस आहेस घेऊन. सगळं माती माती होईल आता. तर काल जसा पाऊस होता दिवसभर, तसा पाऊस नाही आहे आणि आज जरा शांत शांत आहे सगळं. तर मला लागले भूक आणि मी त्याच्यासाठी केलं आहे नाश्त्याचा इंतजाम. तर काय आहे नाश्ता दाखवतो तुम्हाला. अंडी, काकडी, गाजर, बीट. भूक लागली ह्या तेव्हा खाण्यापेक्षा बोललो अंडी टाकू शिजायला, काकडी, गाजर आणि बीट त्याच्यानंतर
नीट व्यवस्थित पोट भरेल आणि उगाच असम चटम खाण्यापेक्षा हे बरं आहे. तर आता मी खातो आणि नंतर मग तुम्हाला परत एकदा पुढचं काय स्टोरी असेल ती सांगतो. मी हेच दाखवायला सांगितलं होतं की खायचं असेल, भूक लागली असेल तर नीट व्यवस्थित चांगलं खा. उचल अचमपचम काय खाऊ नका बस. काली चाय पिण्याला कधीपासून लागला.